नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण एमपीएससी आयोगाचं जी जाहिरात प्रसिद्ध झालेली 2025 साठीची त्याच्या संदर्भातलं 18 मार्च 2025 रोजी आलेलं जे प्रसिद्धी पत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ आणि गट ब परीक्षा योजनेतील सुधारणेबाबतचं एमपीएससी आयोगाचं आलेलं हे प्रसिद्धी पत्रक आहे। तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित राज्यसेवा मुख्य परीक्षेकरता सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम वर्णनात्मक स्वरूपात म्हणजे सन 2025 पासून घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेपासून लागू करण्यात येईल। या संदर्भात दिनांक 23 फेब्रुवारी 2023 रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले जे प्रसिद्धी पत्रक आहे त्याच्यानुसार राज्यसेवा मुख्य परीक्षेचे वर्णनात्मक स्वरूप व इतर अनुषंगिक सुधारणा विचारात घेऊन महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ गट ब सुधारित परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे। त्या अनुषंगाने महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ची जाहिरात स्वतंत्रपणे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल। याच्या संदर्भातला आलेलं हे संपूर्ण अपडेट आहे। म्हणजे एमपीएससी आयोगाने आता 2025 पासून एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि जेव्हा मुख्य परीक्षा असते तर ती मुख्य परीक्षा एमसीक्यू टाईप न घेता वर्णनात्मक म्हणजे तुम्हाला लिखित स्वरूपामध्ये तुम्हाला प्रश्नांची उत्तरे जे आहेत ते द्यावे लागतील। म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये जे आहेत ना जे एमसीक्यू गोल राऊंड करायचे असतात ना ते नसणार आहे। ते एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला हा बदल करण्यात आलेला आहे। 2025 पासून हा लागू होणार आहे। तर त्याच्या संदर्भातलं एमपीएससी आयोगाने हे अपडेट दिलेलं आहे। तर त्याचाच हा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ होता। तर हा व्हिडिओ जो आहे तर तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत नक्की शेअर करा। अशाच नवनवीन माहितीपूर्ण जाहिरातीचे व्हिडिओ आणि माहितीचे व्हिडिओ जे असतात अभ्यासक्रमासंदर्भातले किंवा एमपीएससी आयोगाची तयारी करत असाल तर मी एमपीएससीद्वारे वेगवेगळे अपडेट येत असतात त्याचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकत असते। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला पण विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद। थँक्स फॉर द वॉचिंग।